साधना आज थंडामध्ये काय बनवला? कैरीचं पानं. आणि कैरीने छान गार्निशिंग करूया. कैरीचं पानं इथे बनवून रेडी झालेलं आहे. वा, किती सुंदर कलर आलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत कैरीचं पणं. उन्हाळा स्पेशल कैरीचं पणं. लिंबू खूप महाग झाले आहेत, तर आपण लिंबूचं सरबत तर पितोच, पण आता उन्हाळ्यात खूप लिंबू महाग आहेत, तर आपण छान कैरीचं पणं बनवूया. आणि तुम्ही हे बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये, 8-10 दिवस छान राहतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. चला तर मी 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया गरजेनुसार. झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. चला तर मग आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. कुकर गार झालेला आहे. तुम्ही बघू शकाल आपल्या कैरीचा रंग चेंज झालेला आहे, पिवळा झालेला आहे. तर मग आपल्या कैऱ्या वाफून झालेल्या आहेत. कैऱ्या गरम आहेत, आपण थंड करून घेऊया आणि कैरीचा छान गर काढून घेऊया. तर कैरी गार करून झालेली आहे, तर आपण अशा चमच्याच्या साहाय्याने कैरीमधील सर्व गर काढून घेऊया कैरीच्या सालीतला. आणि एकदम गार झालेली आहे कैरी. छान सर्व गर काढून घेऊया. तुम्ही बघू शकाल कलर किती छान मस्त पिवळसर आहे. तर याप्रमाणे आपण सर्वच गर काढून घेऊया कैरीतला. बघू शकाल कैरीचा सर्व गर मी काढून घेतलेला आहे. ह्याप्रमाणे बाउलमध्ये आपण सर्व गर काढून घेऊया. 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो टाकून देऊया आणि विक्सने छान मॅश करून घेऊया. सर्व कैरी आणि करून घेऊया, एकदम एकजीव करून घेऊया. खूप छान लागते कैरीचं पणं. तुम्ही 10-12 दिवसासाठी फ्रीजमध्ये बरणी भरून स्टोअर करू शकता. जर तुमच्या घरी सर्वांनाच आवडत असेल तर ही 10-12 दिवस फ्रीजमध्ये राहणारच नाही. आपण रोज 1 चम्मच पाण्यामध्ये टाकून, तर आवडत असेल तर फ्रीजमध्ये राहतच नाही, पण तुम्ही स्टोअर करू शकता. चला तर मग छान याप्रमाणे मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता कैरी आणि गूळ छान मिक्स करून झालेला आहे. असं विक्सने छान मिक्स करायचं किंवा चाळणीतून गाळून घ्यायचं. मिक्सरमध्ये अजिबात करायचं नाही, कारण कलर त्याचा चेंज होतो. चला तर मग छान झालेलं आहे. तर तुम्ही याला बर्नीमध्ये स्टोअर करू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं मीठ, साधं मीठ आणि थोडं काळं मीठ, आणि छान मिक्स करून घेऊया. ऑप्शनल आहे मीठ, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, पण याने टेस्ट छान लागते. आणि छान मिक्स करून घेऊया. वेलची पावडर आणि जायफळची पावडर आणि छान मिक्स करून घेऊया. तर मग बर्फ घालून घेऊया. कैरीचं पणं घालून घेऊया आणि पाणी घालून घेऊया. छान चम्मचने मिक्स करून घेऊया पणं. आणि कैरीने छान गार्निशिंग करूया कच्च्या कैरीने. चला तर मग तुम्ही बघू शकता आपल्या कच्च्या कैरीचं पणं बनवून रेडी झालेलं आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्ही बघू शकाल उन्हाळा स्पेशल कैरीचं पणं बनवून रेडी आहे. साधनाज फूडी कुकिंग चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला आपली ही कैरीच्या पण्याची रेसिपी आवडली असेल तर. चला तर मग भेटू छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा.